एक महत्त्वाची बातमी समोर येते। पिंपरीमधील टेम्पो ट्रॅव्हलरला आग लागतानाचा हा सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या समोर आलाय। टेम्पो ट्रॅव्हलरमधील उतरलेली व्यक्ती आग लागलेल्या अवस्थेत दिसून येते। आग लावण्यामागे चालकाचा हात असल्याची माहिती आता पोलिसांनी दिली आहे। आरोपी चालक सुद्धा 40% यामध्ये भाजला असून रुग्णालयात त्याच्यावरही उपचार सुरू आहे। तर हा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी रणजित जाधव यांच्याकडून। रणजित, काय सांगाल? ही घटना घातपात असल्याचं आता उघड झालंय आणि एकूणच याचा सीसीटीव्ही सुद्धा समोर आलाय, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच 2 दिवसापूर्वी जे आहे ते याच हिंजवडीच्या रस्त्यावर जे आहे ती याच वेळी म्हणजे सकाळी 8च्या दरम्यान जे आहे ती टेम्पो ट्रॅव्हल्स त्या बाजूने जे आहे ती या दिशेने चालली होती। आपण पाहू शकतो की त्या सीसीटीव्ही मध्ये पाहिलं तर कशा प्रकारे ही जी टेम्पो ट्रॅव्हल जी आहे ती आग लागल्यानंतर इथलीच एका झाडाला जी आहे ती धडकलेली आहे। ही जी घटना जी आहे ती या जवळ असलेल्या कंपनीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये जे आहे ते आता या ठिकाणी कैद झालेले आपल्याला एकूणच पाहायला मिळत होतं। मात्र त्यात आता धक्कादायक एक माहिती जी आहे ती समोर येते ती हिंजवडी च्या मध्ये जे टेम्पो ट्रॅव्हलचा घातपात झाला होता त्यामध्ये जे केमिकल वापरलं होतं म्हणजे बेन्झियम सोल्युशन, जे केमिकल जे आहे ते दहशतवादी कृत्यासाठी वापरत येत असल्याची माहिती जी आहे ती आता सूत्रांकडून आपल्याला या ठिकाणी मिळते। आपण पाहू शकतो की सकाळच्या सुमारासच हा अपघात जो आहे तो दाखवण्याचा प्रयत्न चालकांकडून झाला। मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा जो घातपात जो आहे तो या ठिकाणी उघड झालेला आपल्याला आपल्याला नक्कीच धन्यवाद रणजित दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।